व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल गुरुकुल स्टडी अकॅडमीमध्ये. तर आज आपण प्रॅक्टिस सेट 3.4 मधला पार्ट 2 पाहत आहे. यामध्ये क्वेश्चन नंबर 4. तर क्वेश्चन काय आहे? क्वेश्चन नंबर 4. देअर इज ॲन ऑडिटोरियम. ऑडिटोरियम माहीत आहे तर सर्वांना सभागृह असते. ओके, विथ 27 रोज ऑफ सीट्स. तर त्या ऑडिटोरियममध्ये, हे फॉर एक्झाम्पल एक ऑडिटोरियम आहे आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या 27 रो आहे. देअर आर 20 सीट्स इन द फर्स्ट रो. तर पहिल्या रोमध्ये 20 सीट आहे. त्याच्यानंतर सेकंड रो जर पाहिली आपण तर 22 सीट पाहायला मिळतात. थर्ड रोमध्ये आपल्याला 24 सीट पाहायला मिळतात. अँड सो ऑन. अशा प्रकारे जर तुम्ही चालत गेले तर डिफरन्स आपल्याला माहीत पडेल. ओके, तर फाइंड द नंबर ऑफ सीट्स इन द 15th रो. तर आपल्याला जी 15वी रो आहे, फॉर एक्झाम्पल ही आपण पकडणार की 15वी रो आहे. 15th काय आहे? रो आहे. त्याच्यामध्ये सीट्स किती आहेत ते आपल्याला फाइंड करायचं आहे. अँड फाइंड द टोटल नंबर ऑफ सीट्स इन द ऑडिटोरियम. आता ह्या पूर्ण सीट किती आहेत? 27 रो आहे. या रोमध्ये पूर्ण किती सीट्स आहेत ते आपल्याला फाइंड करायचं आहे. म्हणजेच S27 आपल्याला फाइंड करायचं आहे आणि इथे T15 आपल्याला फाइंड करायचा आहे. समजला क्वेश्चन काय आहे? ओके, तर सोल्युशन काय होईल पहा, लक्ष द्या. सोल्युशन कशा प्रकारे होईल याचं. देअर इज ॲन ऑडिटोरियम विथ 27 रोज ऑफ सीट्स. देअर आर 20 सीट्स इन द फर्स्ट रो. इथे आपल्याला गिवन काय काय दिलेलं आहे? 20 सीट्स इन द फर्स्ट रो, 22 सीट्स इन द सेकंड रो, 24 सीट्स इन थर्ड रो अँड सो ऑन. कळत आहे? हा काय आहे? इज अ सिक्वेन्स. इज अ सिक्वेन्स. हा सिक्वेन्स आपल्याला गिवन दिलेला आहे. तर यामध्ये आपण डिफरन्स फाइंड करू शकतो. कॉमन डिफरन्स, कॉमन डिफरन्स डी इज इक्वल टू काय होणार? T2 मायनस T1 म्हणजे 22 मायनस काय होणार? 20. तर कॉमन डिफरन्स काय येत आहे? 2 येत आहे. बरोबर. कॉमन डिफरन्स प्रत्येक याच्यामध्ये काय येत आहे? 2 येत आहे. ओके, तर मग आपण याला काय म्हणू शकतो? देअरफॉर दिस सिक्वेन्स इज ॲन AP. कॉमन डिफरन्स जर सारखा येत असेल तर आपण त्याला, त्या सिक्वेन्सला काय म्हणतो? अरिथमॅटिक प्रोग्रेशन. आणि अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये कॉमन डिफरन्स म्हणजे डी ची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे. त्यानंतर याच्यावरून आपण ए सुद्धा राईट करू शकतो. ओके, ए म्हणजेच काय? फर्स्ट टर्म. फर्स्ट टर्म ए इज इक्वल टू काय होणार इथे? 20. कळत आहे का इथपर्यंत सर्वांना? समजलं? ओके, तर आता आपल्याला यामध्ये फाइंड द नंबर ऑफ सीट्स इन द 15th रो. 15th रोमध्ये किती खुर्च्या टाकलेल्या आहेत ते आपल्याला फाइंड करायचे आहेत. म्हणजेच T15 आपल्याला फाइंड करायचा आहे. ओके, आणि S27 आपल्याला फाइंड करायचा आहे. ह्या दोन गोष्टी आपल्याला याच्यामध्ये काय करायच्या आहेत? फाइंड करायच्या आहेत. ओके, तर नाव आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. TN इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? A प्लस N मायनस 1 इंटू D. तर इथे आपण पुट काय करणार? पुट N इज इक्वल टू 15, कारण की आपल्याला टर्म 15 फाइंड करायची आहे. T15. ओके, T15 इज इक्वल टू ए आपल्याला माहीत आहे किती आहे? 20 प्लस N म्हणजेच काय? 15 मायनस 1 इंटू डी किती आलेला आहे? मल्टिप्लाय 2. तर याला पुढे जर आपण सॉल्व केलं तर देअरफॉर
T15 इज इक्वल टू A20 ॲज इट इज प्लस 15 मायनस 1 म्हणजेच 14 मल्टिप्लाय 2, तर काय होणार 20 प्लस 28, 14 दोन्ही 28. ओके, तर याची जर ॲडिशन केली तर 4 आणि 8 म्हणजे 48. T15 या ठिकाणी 15th रोमध्ये आपल्याला किती सीट पाहायला मिळतात 48. आता नेक्स्ट आपल्याला काय फाइंड करायचं आहे S27, म्हणजे आता पूर्ण रो ज्या 27 रो आहे त्याच्यामध्ये पूर्ण सीट किती आहेत हे आपल्याला फाइंड जर करायचं असेल तर नाव SN चा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. काय फॉर्म्युला N/2 इंटू 2A प्लस N-1 इंटू D. तर हा एक फॉर्म्युला आपल्याकडे आहे. तर आपण इथे पुट करणार N इज इक्वल टू 27. तर देअरफॉर S27 इज इक्वल टू 27/2 इंटू 2 मल्टिप्लाय A ची व्हॅल्यू म्हणजे फर्स्ट टर्म आपण काढलेली आहे 20 प्लस N म्हणजेच 27 मायनस 1 इंटू D म्हणजेच काय 2. कळत आहे. तर ज्या ठिकाणी तुम्ही N हा वेगवेगळा पुट केलेला आहे आपण N इथे आपण 15 घेऊ शकत नाही. ओके, तर देअरफॉर S27 इज इक्वल टू, आता 27ला आपण 2 ने डिवाइड करू शकत नाही म्हणून त्याला ॲज इट इज आपण राहू देणार आहे. 27/2. आता 2चा 4 आणि 0 ॲज इट इज म्हणजे 22चा 40 प्लस 27 मायनस 1 26 इंटू 2. ओके, तर इकडे आता याला आपण फर्दर सॉल्व करणार आहे. देअरफॉर S27 इज इक्वल टू 27/2 ॲज इट इज इंटू 40 प्लस, आता इथे 26 मल्टिप्लाय 2 म्हणजेच 52 इक्वल टू 27/2 मल्टिप्लाय, आता 40 आणि 52 यांची आपण ॲडिशन करणार आहे म्हणजेच काय होणार 92. तर या 2ला आपण 2 ने आपण 92ला डिवाइड करू शकतो म्हणून त्याला आपण डिवाइड करणार आहे. 2 4चा 8 परत एक तिकडे राहिला म्हणजे 12 झाले आणि 2 6चा 12 म्हणजेच 27 मल्टिप्लाय 46 यांचा आपल्याला काय करावं लागेल गुणाकार. ओके, तर 27 मल्टिप्लाय 46. ओके, तर 7 सकम 42 2 हातचे आले 4. त्यानंतर क्रॉस मल्टिप्लाय करणार आपण 7 चौक 28. ओके, त्यानंतर 6 दोन्ही 12. ओके, हे 12 आपण 16 करून घेऊ इथे. ओके, त्यानंतर 8 आणि 6 14/4 हातचाला 1 2 आणि 2 4. ओके, त्यानंतर परत कॅरी 4. ओके, त्यानंतर असा गुणाकार 4 दोन्ही 8 8 आणि 4 12. बरोबर, ठीक आहे. तर 1242 आपल्याला पूर्ण या रोमध्ये 27 रोमध्ये आपल्याला 1242 एवढे सीट्स पाहायला मिळतील. ओके, हे झालं आपलं सेकंड आणि लास्ट सोल्युशन यामधलं. ओके, तर आपल्याला इथे काय लिहावं लागेल स्टेटमेंट लिहावं लागेल. देअरफॉर हे आपलं फायनल सोल्युशन झालं का, हे फक्त व्हॅल्यू आलेली आहे. आपल्याला स्टेटमेंटसुद्धा लिहावं लागेल. ओके, देअरफॉर देअर आर 48 किती आलेले आहे T15 48 सीट्स इन द 15th row and नेक्स्ट काय आहे टोटल नंबर ऑफ सीट्स अँड द टोटल नंबर ऑफ
टोटल नंबर ऑफ seats in the auditorium is किती असेल 1242 याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे? समजलं? राईट करा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 आहे. कारगिल्स टेम्परेचर वॉज रेकॉर्डेड इन अ वीक फ्रॉम मंडे टू सॅटरडे. मंडे टू सॅटरडे म्हटल्यावर त्यामध्ये संडे नाही आहे. आठवड्याचे 7 दिवस असतात. किती दिवस असतात? 7. बरोबर. मंडे टू संडे पर्यंत. पण इथे आपल्याला काय म्हटलेलं आहे? मंडे टू सॅटरडे. म्हणजे एक दिवस कमी आहे. म्हणजे इथे दिवस पूर्ण किती आहेत? 6 दिवस आहेत. ऑल रिडिंग्स वर इन एपी. जे रिडिंग्स आहेत टेम्परेचरचे ते कशामध्ये आहेत? एपी मध्ये आहेत. म्हणजे अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये आहे. कॉमन डिफरन्स कसा आहे? कॉन्स्टंट आहे. कसा आहे? कॉन्स्टंट आहे. त्यानंतर द सम ऑफ टेम्परेचर्स ऑफ मंडे अँड सॅटरडे. मंडे आणि सॅटरडेचं जे टेम्परेचर आहे वॉज 5 मोर. कसं आहे? 5 ने जास्त आहे than the sum of temperatures of Tuesday and Saturday. If the temperature of Wednesday was -30 degrees Celsius, then find the temperature on the other 5 days. ओके. तर आपल्याला बुधवारचं टेम्परेचर दिलेलं आहे -30 डिग्री सेल्सिअस. त्यामध्ये आपल्याला अदर 5 डेज जे राहिलेले आहेत मंडे, ट्यूजडे, थर्सडे, फ्रायडे आणि सॅटरडे म्हणजे 5 दिवसाचं टेम्परेचर आपल्याला फाइंड करायचं आहे. तर या क्वेश्चनचं सोल्युशन पहा, लक्ष द्या. आपल्याला क्वेश्चन मध्ये म्हटलेलं आहे द रीडिंग्स आर इन एपी. द टेम्परेचर रीडिंग्स आर इन एपी. हे एपी मध्ये आपल्याला गिवन दिलेलं आहे. त्यावरून मग आपण काय राईट करू शकतो? लेट द टेम्परेचर शॉर्ट मध्ये टेम्प असं राईट करणार आपण. हे कसे आहेत? इन डिग्री सेल्सिअस आहे. ओके. अँड डिग्री सेल्सिअस. तर आपण त्याला एपी मध्ये कन्वर्ट करायचं म्हटलं तर डिग्री सेल्सिअस कॉमा इथे आपण मंडे याच्या खाली राईट करतो. ओके. मंडे कॉमा ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे कॉमा फ्रायडे आणि सॅटरडे यांचा जो सिक्वेन्स असेल बी, आपण काय करत आहे? कन्सिडर करत आहे टेम्परेचर कसे आहेत? एपी मध्ये आहेत. द टेम्परेचर हे कसे आहेत? डिग्री सेल्सिअस मध्ये. आता प्रत्येक दिवसाचं जे टेम्परेचर आहे ते आपल्याला एपी मध्ये कन्वर्ट करावं लागेल. बरोबर. त्यामुळे त्यानंतरच आपण त्याला फाइंड करू शकणार की मंडेचं टेम्परेचर किती, ट्यूजडेचं. बरोबर. तर अशा प्रकारे आता मला सांगा, एकदम सोप्या पद्धतीने सांगतो. मंडेचं टेम्परेचर जर आपण ए कन्सिडर केलं, ओके, ए कॉमा इथे आपल्याला काय करावं लागेल? ए प्लस डी. पुढचा यामध्ये ए प्लस 2D म्हणजे हे झालं वेनसडेचं टेम्परेचर. ओके. इन डिग्री सेल्सिअस. त्यानंतर ए प्लस 3D आपण कन्सिडर करत आहे. ओके. इथे ही एपी आहे आणि कॉमन डिफरन्स ॲड होत आहे. बरोबर. तो कॉन्स्टंटली ॲड होतो म्हणजे 1D ॲड होत आहे त्यामध्ये. त्यानंतर फ्रायडेचं काय असेल मग? ए प्लस 4D. सॅटरडेचं काय असेल? ए प्लस 5D. कळत आहे इथपर्यंत? आता आपल्याला काय म्हटलेलं आहे? अकॉर्डिंग टू कंडिशन
ऑल द रिडिंग्स आर इन AP द सम ऑफ द टेम्परेचर ऑफ मंडे. ओके, आता याच्या पुढे आपण सॉल्व करणार. हे इथपर्यंत कसं प्रकारे आपण राईट केलं हे समजलं तुम्हाला? यस ऑर नो? ओके, तर नेक्स्ट, अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन, अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन काय दिलेली आहे आपल्याला? द सम ऑफ, सम म्हणजेच प्लस, कोणाकोणाचे सम? टेम्परेचर ऑफ मंडे. तर इथे लिहिणार आपण टेम्परेचर ऑफ मंडे, त्याची सम कोणासोबत? सॅटरडे. ओके, तर काय होणार पहा, टेम्परेचर ऑफ सॅटरडे. ओके, वाज असेल तर आपण काय देणार? इक्वल टू 5 मोर दॅन द, 5 मोर म्हणजेच 5 जास्त, बरोबर? 5 मोर, आणि मोर असेल तर प्लस. कळत आहे? कोणापेक्षा? दॅन द सम ऑफ टेम्परेचर ऑफ ट्यूजडे, सम ऑफ टेम्परेचर ऑफ ट्यूजडे. ओके, अजून कोण? सम ऑफ टेम्परेचर ऑफ सॅटरडे. कळत आहे? हे गिवन कंडिशन अशा प्रकारे आपल्याला लिहायची होती. तर आता आपण टेम्परेचर कन्सिडर केलेला आहे, त्यामुळे टेम्परेचर ऑफ मंडे जर असेल तर आपण A पुट करणार, टेम्परेचर ऑफ सॅटरडे असेल तर A + 5D. कळत आहे? 5 प्लस टेम्परेचर ऑफ ट्यूजडे. त्याच्या खाली लिहिण्याचं कारण हेच की तुम्हाला समजलं पाहिजे. तुम्ही पण अशा प्रकारे याच्या खाली एकच लिहा, बरोबर? म्हणजे कोणत्या डेचं कोणतं टेम्परेचर आहे ते आपल्याला पटकन लिहिता येईल. ओके, तर आता पुढे आपण याला सॉल्व करू. तर सांगा, टेम्परेचर ऑफ मंडे म्हणजेच काय? A प्लस टेम्परेचर ऑफ सॅटरडे म्हणजेच काय? A + 5D इक्वल टू 5 मोर आहे, बरोबर? ते 5 ॲज इट इज लिहिणार आपण. 5 प्लस टेम्परेचर ऑफ ट्यूजडे कुठे आहे? A + D. काय आहे? A + D. त्यानंतर प्लस टेम्परेचर ऑफ सॅटरडे काय आहे? A + 5D. कळते? याला एक ब्रॅकेट करू, याला एक ब्रॅकेट करू. समजत आहे सर्वांना? ओके, देअरफॉर आपण राईट करणार इथे. आता पहा, A + A म्हणजेच 2A प्लस 5D इक्वल टू 5 प्लस A + A म्हणजेच 2A. कळत आहे? यस ऑर नो? आणि हा D आपण ॲज इट इज लिहिणार प्लस 5D. ओके, तो का लिहिला मी आता सांगतो तुम्हाला. ओके, तर देअरफॉर आता इथे 2A आहे, इथे 2A आहे, हा 2 इकडे गेला म्हणजेच मायनस होईल, प्लस मायनस कॅन्सल. कळत आहे? त्यानंतर हा इकडे प्लस 5D, इकडे प्लस 5D, 5D कॅन्सल, म्हणजे राहिलं काय? 5 + D. कळत आहे? हा 5 इथे प्लस आहे, इकडे घेऊन आलो तर मायनस होईल, म्हणजे देअरफॉर D = काय राहणार? -5. कॉमन डिफरन्स काय आलेला आहे? -5, बरोबर? नेक्स्ट आपल्याला गिवन दिलेला आहे. नाउ पहा, इफ द टेम्परेचर ऑफ वेनसडे वॉज -30 डिग्री सेल्सिअस, बरोबर? तर वेनसडे म्हणजेच काय? A + 2D. ओके, नाउ A प्लस आपण लिहू शकतो इथे, पहा लक्ष द्या, टेम्परेचर ऑफ वेनसडे इज इक्वल टू -30 डिग्री सेल्सिअस. हे काय आहे? गिवन आहे. काय आहे? गिवन आहे, बरोबर? टेम्परेचर ऑफ वेनसडे म्हणजेच काय? A + 2D. A + 2D हे कशाचे इक्वल आहे? -30च्या. यस ऑर नो? तर आता इथे -30, पण आपण इथे D ची व्हॅल्यू फाइंड केलेली आहे. ओके, देअरफॉर काय होणार? A + 2 ×
डी आताच काढला आपण -5 इक्वल टू -30 कळत आहे. तर देअरफॉर आता ए प्लस मायनस काय होणार -5 × 2 म्हणजेच 10 इक्वल टू -30. देअरफॉर हा जो -10 आहे तो त्या साईडला जर पाठवला आपण तर काय होणार. देअरफॉर ए इज इक्वल टू -30 प्लस 10 म्हणजेच -20 कळत आहे. यस ऑर नो. तर ए ची व्हॅल्यू किती आलेली आहे -20. ओके. तर आता आपण हे सर्व जे रीडिंग आहेत टेम्परेचरचे रीडिंग हे 5ही दिवसाचे फाइंड करणार, म्हणजे त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करणार ए ची व्हॅल्यू. -5 × 2 = 10. हा 10 मायनस तिकडे गेला प्लस होऊन जाणार. पहा लक्ष द्या. यामध्ये आपण काय करणार आता ह्या ज्या व्हॅल्यू आलेल्या आहेत डी आणि ए ची व्हॅल्यू -20 हे आपण सबस्टिट्यूट करणार आहे कशामध्ये या टेम्परेचर द टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस मंडे ट्यूजडे वेनसडे. ओके. तर काय होणार मग मंडे इज इक्वल टू काय कन्सिडर केलेला आहे आपण ए इज इक्वल टू काय असेल -20 कारण की ती व्हॅल्यू आहे -20. त्यानंतर ट्यूजडे इक्वल टू काय कन्सिडर केलेला आहे ए प्लस डी म्हणजेच ए किती आहे -20 प्लस डी किती आहे बाळांनो -5. आता हे प्लस मायनस काय होणार मायनस, म्हणजेच इथे आपण डायरेक्टली मायनस लिहिलं तर काय हरकत नाही बरोबर. तर -20 आणि -5 म्हणजेच काय होणार -25 डिग्री सेल्सिअस बरोबर. त्यानंतर वेनसडेचा आपल्याला दिलेला आहे. ओके. ते सुद्धा आपण काढू शकतो. -30 येते का पहा. ओके. ते जर -30 आलं तर एकदम करेक्ट आहे. ए प्लस 2D ए ची व्हॅल्यू किती आहे -20. आता इथे प्लस 2 मल्टिप्लाय -5. ओके. तर -20 आणि -10 किती होणार 2 5 चा किती होतो 10 आणि प्लस मायनस मायनस म्हणजे -20 -10 -30 राईट आहे. येस ऑर नो. कारण की आपल्याला गिवन सुद्धा टेम्परेचर दिलेलं आहे -30 आपण कन्सिडर केलेला सुद्धा आहे. त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर सुद्धा -30 आलं म्हणजे ते सुद्धा राईट आहे. ओके. त्यानंतर थर्सडेचं टेम्परेचर काय कन्सिडर केलेलं आहे आपण ए प्लस 3D. ओके. ए ची व्हॅल्यू किती आहे -20 प्लस 3 मल्टिप्लाय -5. ओके. तर हे किती होणार -35. ओके. 5 त्रिक 15. ओके. -20 आणि -15 म्हणजेच -35. त्यानंतर फ्रायडेचं टेम्परेचर फ्रायडेचं काय असेल टेम्परेचर ए प्लस 4D इक्वल टू ए ची व्हॅल्यू काय आहे -20 प्लस 4 मल्टिप्लाय -5 इक्वल टू -40. आणि सॅटरडेचं टेम्परेचर काय असेल सॅटरडे इज इक्वल टू ए प्लस 5D. याच्यामध्ये ए आणि डी ची जर तुम्ही व्हॅल्यू पुट केली तर तुम्हाला मिळेल -45 डिग्री सेल्सिअस. ओके. तर फायनल स्टेटमेंट तुम्हाला राईट करावं लागेल. आता इकडे लिहिसाल ते. ओके. हे इकडचं तुमचं लिहिणं झालं की फायनल सोल्युशन काय असेल द टेम्परेचर
द टेम्परेचर ॲट कारगिल, इकडे लिहिसाल काय, कारगिल फॉर द वीक वर काय काय काढलेलं आहे आपण, -20, -25, -30, -35, ओके, वर काय दिलेलं आहे, -20 डिग्री सेल्सिअस, कॉमा -25 डिग्री सेल्सिअस, कॉमा -30 डिग्री सेल्सिअस, कॉमा -35 डिग्री सेल्सिअस, -35 डिग्री सेल्सिअस, त्यानंतर -40 डिग्री सेल्सिअस, -40 डिग्री सेल्सिअस, कॉमा -45 डिग्री सेल्सिअस, ओके, रिस्पेक्टिवली. हे असेल आपलं फायनल सोल्युशन. कळलं का सर्वांना? यस ऑर नो? कोणाला काही डाऊट? आधी हे राईट करायचं, त्यानंतर हे राईट करायचं, आणि नंतर हे लास्टला स्टेटमेंट राईट करसाल. करते राईट करा. तर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 आहे. हा लास्ट क्वेश्चन आहे प्रॅक्टिस सेट 3.4 मधला. ऑन द वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे, जागतिक पर्यावरण दिवसाला, ट्री प्लांटेशन प्रोग्राम वॉज अरेंज ऑन अ लँड विच इज ट्रायंग्युलर इन शेप. पर्यावरण दिवसाच्या दिवशी एक ट्रायंग्युलर शेप आकाराची जागा यामध्ये ट्री प्लांटेशन प्रोग्राम अरेंज केला होता. तर त्यामध्ये झाडं जे आहेत, ट्री आर प्लांटेड सच दॅट इन द फर्स्ट रो, म्हणजे अशा प्रकारे आता त्या रो असतील, कळत आहे, त्या जागेवरती इन द फर्स्ट रो 1 ट्री, तर पहिल्या रो मध्ये 1 झाड लावलं, दुसऱ्या रो मध्ये 2 झाडं लावले, तिसऱ्या रो मध्ये 3 झाडं लावले, चौथ्या रो मध्ये 4 झाडं लावले, अशा प्रकारे प्लांटेशन केलं. आणि फाइंड द टोटल नंबर ऑफ ट्रीज इन द 25 रोज. तर अशा प्रकारे ही जे ट्रायंग्युलर जागा आहे याच्यामध्ये पूर्ण लाईन किती पाहायला मिळतात आपल्याला, 25 रोज पाहायला मिळतात. तर या पूर्ण 25 लाईनमध्ये किती झाडं लावलेले आहेत ते आपल्याला फाइंड करायचं आहे, म्हणजेच S25 फाइंड करायचा आहे. कळत आहे? तर पहिल्या रो मध्ये, फर्स्ट रो मध्ये 1 झाड लावलं, सेकंड रो मध्ये 2 झाडं लावली, थर्ड रो मध्ये 3 झाडं लावली, फोर्थ रो मध्ये 4, अशा प्रकारे कंटिन्यू झाडं लावत गेले. त्यानंतर यावरून आपण कॉमन डिफरन्स डी फाइंड करू शकतो. काय असेल, 2 - 1 म्हणजेच 1, बरोबर. हा काय आहे, इज अ सिक्वेन्स. यावरून आपण कॉमन डिफरन्स काढला, तर कॉमन डिफरन्स हा कॉन्स्टंट येत असेल तर आपण म्हणू शकतो देअरफॉर दिस इज एन एपी. तर हा काय असेल, एक एपी आहे. यामध्ये ही जर एपी असेल तर देअरफॉर ए इज इक्वल टू काय होणार, 1 होणार आहे, कारण की फर्स्ट रो मध्ये किती झाड लावलेले आहेत, 1 झाड लावलेलं आहे. तर आपल्याला फाइंड काय करायचं आहे, S25 म्हणजे पूर्ण टोटल 25 रोज मध्ये किती झाडं आहेत ते आपल्याला फाइंड करायचं आहे. तर नाव आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, Sn इज इक्वल टू, काय फॉर्म्युला आहे, n/2 × 2a प्लस n - 1 × d. हा एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे. तर n च्या ऐवजी n इक्वल टू आपण काय पुट करणार आहे तिथे, 25. तर देअरफॉर S25 इज इक्वल टू n/2 म्हणजेच 25/2
टू मल्टीप्लाय 2 इंटू ए ची व्हॅल्यू किती आहे 2 मल्टीप्लाय 1 प्लस n मायनस 1 म्हणजेच 25 मायनस 1 इंटू डी ची व्हॅल्यू सुद्धा किती आलेली आहे 1. तर देअरफॉर याला जर आपण सॉल्व केलं तर यस 25 इज इक्वल टू 25/2 ॲज इट इज, कारण की 25 ला आपण 2 ने डिवाइड करू शकत नाही. 2 इंटू 1 म्हणजेच 2 प्लस 25 मायनस 1 म्हणजेच 24 आणि इंटू 1 म्हणजेच 24. तर आता 24 प्लस 2 किती होणार 25/2 इंटू 24 प्लस 2 म्हणजेच 26. ओके, तर या 2 ने आपण याला डिवाइड करू शकतो 1 आणि 3 13 बरोबर. तर 25 मल्टीप्लाय 13. ओके, तर 13×5 65 5 आले 6 13 2 26 26 आणि 6 म्हणजेच 32. ओके, तर देअरफॉर यस 25 इज इक्वल टू 325. ओके, तर आपण लिहू शकतो द टोटल नंबर ऑफ ट्रीज इन 25 रोज. देअरफॉर फायनल स्टेटमेंट काय असेल द टोटल नंबर ऑफ ट्रीज इन 25 रोज इज किती असेल 325. हे असेल आपलं फायनल सोल्युशन. समजलं सर्वांना? थँक्स फॉर वॉचिंग. थँक्यू. थँक्यू.